त्या मार्गाने तुमची दिंडी चालते, संविधानाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवतात. याच्यात नक्षलवाद कुठे आला? म्हणजे तुम्हाला आता हे शासन नक्षलवाद ठरवण्याच्या मागे लागलंय, हे काय म्हणजे तुम्ही कसं बघता याच्याकडे? काय उद्देश असेल याच्या मागे? मी विचार कोणाचे सांगतोय? तुकाराम महाराज सांगतोय, बरोबर, नामदेव महाराज सांगतोय, जनाबाईचे सांगतोय. आणि मग हे विचार त्यावेळेच्या काही लोकांना आवडत नव्हते ना. म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं यातायाती धर्म नाही विष्णुदास असेल, किंवा यारे यारे लहान थोडं भलते याती नारी नर असेल, की सगळ्यांनी समान पातळीवर राहिले पाहिजे, कुणीच उच्च असणार नाही, कुणीच खालचं असणार नाही, सगळे तुम्ही एक पातळीवर आहात, अशी समाज व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. असे विचार मांडणारे तुकाराम महाराजांचे अनेक अभंग, आणि ते अभंग तसे त्यावेळेच्या लोकांना टोचले, बोचले. आणि त्यांनी काय केलं आपल्या सर्वांना माहित आहे की तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणी बोलायला लागली. नामदेव महाराजांना सुद्धा जातीय व्यवस्थेचे चटके बसलेले. पंजाब मध्ये गेले, तिकडे फार मोठं कीर्तन वगैरे करून